पोते आनंद राज अंबेडकर साहब का जन्मदिन है। इसी मौके पर मैं इनको मुबारकबाद पेश करती हूँ। इनके जन्मदिन की खुशी में महानगर पालिका की जानिब से, आयुक्त साहब की जानिब से और हमारी सभी की जानिब से 5,000 स्कूलों को 5,000 स्कूलों को मुफ्त किताबें दी जा रही हैं। और मैं एक बात और कहना चाहती हूँ, ख़ास तौर से तलबा से, विद्यार्थियों से। हिंदी समझती हैं ना आपको? कि मैं ये अभी सर ने कहा है ना कि मेरे पिताजी एक होटल में काम करते हैं, अभी तक भी करते हैं। कोई काम बड़ा छोटा नहीं होता। हम कोशिश करते हैं ना तो कोई भी पोस्ट पर जा सकते हैं। जैसे आयुक्त साहब एक खेड़े से आकर अपने मालेगांव को संभाल रहे हैं। पूरा मालेगांव शहर म्यूनसिपल कॉरपोरेशन इनके अंडर में था 4 साल तक। इन्होंने बहुत ही तरक्की की, मालेगांव शहर को बहुत ही नाम दिया, बहुत काम किए। और जैसे दादा भूसे साहब के लड़के आविष्कार भाऊ मेरे भाई हैं, इन्होंने भी बहुत अच्छी बात कही कि हम पढ़ लिख कर, अभी मोबाइल की ज़िंदगी है, मोबाइल छोड़ दो, मोबाइल को छोड़कर अभी पढ़ने लिखने के दिन है। पढ़ लिख कर अपने टीचर्स का, अपने माँ बाप का, अपने मालेगांव शहर का नाम रोशन करो। यहाँ से IPS बनकर, IAS बनकर बड़ी पोस्ट पर जाकर मालेगांव का नाम रोशन आप लोग ही कर सकते हैं। धन्यवाद। थिओरिटिकली न जाता आपण प्रॅक्टिकली पण काही गोष्टीवर जायला पाहिजे। पण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना विचारलं पाहिजे इथे बसलेल्या की इथे बसलेल्या किती विद्यार्थी माझे मित्र परिवार हे नुसतं मोठा बोलून मी तुझ्याशी विचारतो, तुम्हाला विचारतो की इथे किती बसलेले विद्यार्थी हे इंस्टाग्रामवर आहेत, फेसबुकवर आहेत। आता अरे समजू द्या, मी पण आहे, तुम्ही कोण कोण आहे तिथे? इंस्टाग्रामवर कोण कोण आहे, फेसबुकला कोण कोण आहे? बरं इथे पबजी कोण कोण खेळतं? पबजी असेल किंवा आहे तो दुसरं कुठलं घेऊ? एक कुठलं घेऊ तो दुसरा? फ्री फायर। तो कोण कोण खेळतं? बरं सर, ज्यांनी मॅडम सर लक्षात ठेवा, ज्यांनी हातवर गेले ना त्यांना जरा एक्स्ट्रा होमवर्क देण्याची आपल्याला गरज आहे। खेळायचे असतील तर ग्राउंडवरचे गेम जाऊन खेळले पाहिजे मित्रांनो। पण हे मोबाईलचे किंवा आपण जे सोशल मीडियाचा वापर वेळ तो वेळ आपला कसा कमी करता येईल याच्यासाठी सर्वांनी नुसतं टीचरांवरच बालवाडी एक साईड आपण त्यांना मिस करतो की टीचरांनीच लक्ष दिलं पाहिजे, या गोष्टी केल्या पाहिजे। बोलत नाही, पण पॅरेंट्स असतील किंवा आपण सर्वच त्या गोष्टीला जर आपण विचारतो की आपण या संपूर्ण जनरेशनला कुठेतरी आपण आपल्या विचारधारा कळवण्यात किंवा मांडण्यात कमी पडतो। त्यासाठी या सर्व तरुणांना विचारधारा समजली पाहिजे म्हणून आपण जी आपली महामानव आहेत त्यांचा विचार हे आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अनेक अशा महापुरुषांचे विचार आपण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण आपण नवीन अभ्यासक्रमात आपण ते समाविष्ट करू केले। त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की येणाऱ्या काळातला जो आपला फ्युचर आहे, जे आपलं भविष्य आहे, जी आपली पिढी आहे, तिला नक्कीच चांगले विचार, चांगला अभ्यास भेटण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू। मला वाटतं की आयुक्त साहेबांनी एक चांगला विषय म्हणला की नुसतं ह्या अभ्यासक्रमावर विषय न राहता येणाऱ्या काळात जे AI जनरेशन आहे, जे AI अभ्यासक्रमासमोर येतात त्याच्यासाठी पण कुठलं होण्यासाठी आपण जिल्हा परिषद
प्रकारची कन्सेप्ट आपण आणतो आहोत की भविष्यात आपल्याला सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी कसं काय त्या गोष्टीची मदत होईल ती गोष्ट पण आम्ही नक्कीच बघतोय आणि त्याच्यावर कामकाजही आपलं चालू आहे. मला विश्वास आहे की येत्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात लवकरच ती प्रोव्हिजन आपली विद्यार्थ्यांसाठी राहील. मी खरं तर बऱ्याच वेळापासून आपण सर्वजण उपस्थित आहे त्यामुळे आपल्या सर्वांना जास्तीचं काही वेळ घेणार पण नक्कीच थोडंफार आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी पण आपले जे शिक्षक असतील किंवा आपले वरिष्ठ जे काय आपल्याला मार्गदर्शन करत असतात बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही की स्टेजवर आज इथे कोण कोण बसते कोणाला सांगता येईल का आपण बोलत आपल्या एक मुलांना सांगता येईल का आपल्याला इथे महापौर कोण बसलेलं आहे इथे आयुक्त साहेब बोलत आपल्या माहिती बघा मित्रांनो आम्ही समजू शकतो तुमच्या वयात आम्ही पण जे कोण वरिष्ठ आहे जे काय बोलायचे काय नाही बोलायचे त्याच्याकडे किती मन देऊन लक्ष देऊन ऐकत होतो हे आम्ही त्या वयात गेलोय. पण कसं आहे या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला त्या वेळ गेल्यानंतर आपल्याला लक्षात. त्यामुळे मी आपल्याला जाता एवढीच विनंती आहे यांना पण इथे मान भेटतो त्यांना त्यांच्या कार्यात म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याचा त्यांना मान भेटत असतो आणि हीच कार्य अशी आहे क्षेत्रातली कार्य आपल्या सर्वांच्या हातून मिळावी यासाठी ही एक अनुभवी व्यक्ती म्हणून हे आपल्या समोर आलेले असतात. त्यामुळे तुम्ही पण ती गोष्टीकडे थोडंसं लक्ष देऊन आणि मला वाटतं की राजपूर तुम्ही बोलले की या मंडळीला थोडंसं तुम्ही यांना डोळ्यासमोर ठेवून गेलं पाहिजे. मला वाटतं की आपण एवढं मोठे नाही पण आपले जे पूर्वज आहेत जे आपले सर्व महापुरुष आहेत त्यांचा नक्कीच तुम्ही विचार ठेवून जास्तीत जास्त त्यांचा अनुकरण करून आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा संपूर्ण बिपिन असेल आपला आकाश असेल आणि रवींद्र असेल तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी आपण सर्वजण इथे विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. कारण की आपल्या सर्वांना माहिती की त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या जनतेसाठी आपल्या लोकांसाठी लढण्यासाठी आपल्या याच्यासाठी दिलं. त्यामुळे मी तुम्हाला मुलांचे आणि बाकी इतर पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. आणि भविष्यात मी जर आपल्या शाळेला जाताना तर एक विनंती करणार आहे की आम्ही आपल्या शाळेपर्यंत आपण बघतो की क्लायमेट दिवसेंदिवस खराब होत चाललंय पाऊस वेळेवर पडत नाही आणि त्यासाठी आम्ही काही वृक्षारोपण गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही 3-4 वर्षापासून आम्ही युवसेनेच्या माध्यमातून हे दरवर्षी 4 ते 5 हजार वृक्षारोपण हे वाढत असतो वृक्ष वाढत असतो. तर मी आपल्या शाळेला पण काही वृक्ष वाढवतो तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त वृक्ष लावून आपल्या मालेगावाची आपल्या जिल्ह्याची आपल्या संपूर्ण देशाची काळजी घेण्यासाठी त्याचा हातभार नक्कीच लागेल. या गोष्टीची मी सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण जो इथे बोलवलं मी आठवड्यात पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.